अरे देवा, अभिजित राजे येत आहेत. किती पसारा झालाय घरात. फोन म्हाताऱ्याचा का जीव जातोय. हॅलो, हा पप्पा. हा सारखा सारखा काय फोन करताय. काय झालं कीर्तन, आज घरी येत आहे का? मी या म्हणलं का तुम्हाला? आणि सारखं सारखं घरी काय यायचं असतं तुम्हाला? आपल्या घराला काय सोनं लागलंय? हे बघा, माझं ऐका. आज सगळीकडे फिरून घ्या. अहो पाऊस आहे काय, पाऊस आहे. दोघं पावसात मजा करा. आणि माझं ऐका, मी फोन केल्याशिवाय घरी येऊ नका, कळलं? कुठेही जा, ठेवा फोन. खटे नुसती. चक्काचक आवरलंय घर. रूम फ्रेशनर. आला जोडे रे. वा छान. हो आजोबा, आम्ही आलो जोडे खायला. किती मज्जा ना. थांब मॅडी, आत येऊ नको. बस काय दत्ता, आम्हाला काय बाहेरच्या बाहेरच खायला घालणार? जोडे आमच्यात जे काही खाऊ घालायचंय ते आत आल्यावरच खाऊ घालतो, दार बंद करून, कळलं? आता तुम्ही जो काही पराक्रम केलाय जोड्याला यायचा, त्यासाठी तुमची आरती नको व्हायला. असावरी तू औक्षण कर. अहो पण बाबा, म्हणजे मी मला व्याकरणातले करते सांगत बसण्यापेक्षा त्याला औक्षण कर आणि आत बोलव. आलेस हा. आई, अहो करा ना औक्षण. आज पहिल्यांदा तर आलेत आपल्याकडे जोडीने. माय गॉड, मला असं पहिल्यांदाच कोणीतरी ओवाळतंय. सर, जोडे खायच्या आधी अशी आरती करतात का? मी जास्त जोराने बोललो, माझ्या मनात तसं काही नव्हतं. या ना, आत या. अय्या, अभिजित राजे. तुम्ही आलात. सांगा ना मी कशी दिसतेय. तुम्ही येणार म्हणून खास हा ड्रेस शिवून घेतलाय मी. आणि माझी सगळी तयारी झालीये. माझं घर तुमची वाट बघतंय. यावे. आली पांढरी म्हैस आली. कुठे चाललीच का त्या जागेवर? आमच्या इथे आलेत ते, तर आत येऊ दे. या ना. हो. या. थँक्यू. सगळी तयारी आईने स्वतः केली. मग कसा झाला प्रवास? अहो ते प्रवास कसला,
इथून पुढच्या नाक्यावर तर हॉटेल आहे. तिथून इथे आणि इथून तिथे, इथून तिथून मिळून फक्त 5-10 मिनिटाचं अंतर असेल. तू ट्रेन मध्ये गेलीस का कधी? म्हणजे काय, मुंबईची आहे मी. चालती ट्रेन पकडलीस का कधी? नाही आजोबा, चालती ट्रेन पकडणं खूप रिस्की असतं. हं? इथे तुझा चालती ट्रेन पकडू नकोस. गप्प बैस आणि तोंडावर बोट ठेव. हो हो हो. कसा झाला तुमचा प्रवास? खूप छान झाला आजोबा. आम्ही ना खूप मज्जा केली, खूप गप्पा मारल्या. सरांनी मला सगळं शिकवलं, काय करायचं काय नाही करायचं. ते मॅडी म्हणजे ते असंच सहज. आजोबा मला ना सगळ्यात आधी जोडे खायचेत. मला द्या ना जोडे खायला. मॅडी तू ऐकलंस का? हो सगळं ऐकलं. अगं मी सहज बोलून गेलो, मला तसं म्हणायचं नव्हतं. असं कसं? मी त्यासाठीच आली इथं. नाही मला पाहिजेत जोडे खायला, मला जोडे खायला पाहिजेत. नाही देणार. अहो ते नाही म्हणतात. माग त्याला सोडू नकोस. नाही मला पाहिजेत म्हणजे पाहिजेत जोडे खायला. असा वरी समजा हिला, नाहीतर मी खरंच हिला जोडे खायला घालीन. द्या ना मग. अरे तू समजाव ना हिला काहीतरी. आता ती जोडे खाल्ल्याशिवाय इथून जाणार नाही. तुम्हीच सांगा, माझं ती ऐकत नाही काही. कमाल आहे, तू हिचा हा असून तुझी ही ऐकत नाही. कुठल्याही हाला विचारा, हाच ही कधीच ऐकत नाही. माझी ही ऐकायची. मी एक आवाज दिला की झाली समोर हजर. द्या आवाज हिला. नाही काय झालं तरी मला जोडे पाहिजेत. त्याच्याशिवाय मी नाही जेवणार. मला जोडे खायचे, मला खायचे जोडे. हे घे, तू आधी पाणी पी आणि शांत हो बरं. नाही मी पाण्याचा एक बूंद सुद्धा पिणार नाही. बर मॅडी तू काही काय मागतेस? असं कसं आजोबा? अहो एवढी मागते तर घाला ना खायला जोडे. ए गप्पा बस, तोंडावरचं बोट काढू नकोस. हो. तुम्हाला मायक्रोवेव्ह बघायचा होता ना? हो आतमध्ये आतल्या खोलीत. हो. असं कसं आजोबा? तुम्ही म्हणाला होतात की नाही जोडे खायला देणार म्हणून. मी काही खाल्लं नाहीये. मी म्हटलं आज आपण जोडे खाऊयात आणि मग नंतर जेवण करूयात. मला पाहिजेत जोडे आजोबा. असे कसे मी तुला देणार जोडे खायला? तुम्ही म्हणाला होतात की नाही, म्हणाला होतात की नाही, मग द्यायला नकोत का? अरे अजून स्वयंपाक सुरू आहे वाटतं. मला वाटतं झाला असेल. फार काही करू नका. अहो तुम्ही इथं का आलाय? घ्या, तुम्ही चालला होतात ना इन्व्हाइट करायला रेस्टॉरंट मध्ये. बाबांनी सांगितले जोड्यानी या. अहो तुम्ही इथे आत का आलाय? हे बघा तुम्ही बाहेर बसा ना, तुम्हाला जे काही लागेल ते मी आणून देईन. मायक्रोवेव्ह बघायला आलोय. देताय बाहेर आणून? हे बघा, तो मायक्रोवेव्ह तिकडे बघा. आता तुम्ही गेल्यावरच मी परत येईन. हो. हो तुम्ही इथे काय करताय? मला वाटलं असं वाटत आहे इथे. नाही मी आधी यायला पाहिजे होतं का? आणि तुम्ही असे एकटे काय करताय? कुणाची वाट बघताय का? मला सांगायचं तरी. नाही हो, वाट नाही बघत आहे. हे हाडाचा शेफ आहे ना मी. किचन शिवाय कुठे करमतच नाही. माझ्या घरी पण किचन आहे. हो. हे काहीच नाही, माझ्याकडे सगळं सामान इम्पोर्टेड आहे. तुम्ही या ना बघायला आज. मी खूप तयारी केली आहे आणि माझ्या घरी तुम्ही वाटेल तिकडे फिरू शकता. आणि माझं किचन मोठं आहे. आमच्याकडे स्टडी पण आहे. चला ना. छानच आहे, बघितलंय मी घरग्यांच्या वेळी. हो पण त्यावेळी खूप गर्दी होती. मी नीट घर दाखवू शकले नाही. आज चला ना. मला यायचंय हो. आजोबांना आवडणार नाही. मगाशी बघितलं ना काय चिडले ते. तुम्ही त्यांना सांगू नका माझ्याकडे येत आहे म्हणून. हो त्यांना सांगा मी खाली जाऊन येतो. चला ना चला चला ना चला.
मला सांग, जोडे म्हणजे काय हे तुला माहितीये का? हो आजोबा, माहितीये मला. मी खाल्ले नाहीत कधी. आजोबा पण तुम्ही खाल्लेत का कधी जोडे? नाही, अजून नाही. माझ्या वाटणीचे पण तूच खा. पण आधी मला सांग, जोडे म्हणजे काय? जोडे आजोबा, हो माहितीये मला. आजोबा, जोडे ना वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या साईजचे असू शकतात. त्याच्या खाली ना अशी जाड लेअर असते, त्याला बेस म्हणतात. आणि त्याच्यावरती ना अशी पातळ लेअर असते, त्याच्यावर असं छान असं डिझाईन केलेलं असतं. आणि काही काही जोडेत ना विदाऊट लेस मिळू शकतात आणि काही काही जोडे विथ लेस मिळू शकतात. मी ना विथ लेस खाणार आहे. हिला माहितीये जोडे? चला ना राजे, तुमची मिसेस बाहेर तुम्हाला बोलवतीये. अगं असावरी ताई, मॅडी त्यांना बोलवतीये ना, म्हणून मी बोलवायला आले. चला ना, चला चला बाहेर, चला ना, चला बाहेर बाहेर. हा. चला ना, चला ना अभिजित राजे. अहो किती वेळ, माझ्या घरी जाऊन येऊ. माझ्या घरी ना नवीन इंटिरियर केलंय, मला तुम्हाला ते दाखवायचंय. जाऊ जाऊ, नक्की जाऊ. तुम्ही मायक्रोवेव्ह पाहिलात का फायनली का नाहीच? नाही ना, गरम झाला होता. तेवढ्यात ह्या आल्या. माझ्या घरी पण आहे मायक्रोवेव्ह, दुबईचा आहे. चला ना दाखवते. जाऊ जाऊ, नक्की जाऊ. मला खरं तर तुमच्याकडे जायचं होतं, पण तुम्ही मला आमंत्रणच केलं नाही. आई का बाई? आई, तुम्ही कुठे चाललायत? मी जरा बाजारात जाऊन येते, ते गोडाचं आणायचं राहिलंय ना. अरे, मला वाटलं घरी केलं असेल. हे काय असावरी ताई, मी तुला सांगितलं होतं ना यांच्या आवडीचे घागरे कर म्हणून. चला राजे, मी माझ्या घरी तुम्हाला इन्स्टंट घागरे देते. शुभ्रा, मी जाऊन येते लगेच. मी पण आलो. मला माहितीये गोड कुठे मिळतं ते. शुभ्रा, मी आलोच. हो सावकाश. मी पण येते तुमच्या बरोबर. प्रज्ञा, काय गो, काय होत आहे? अगं तू, मी आल्या, मला जायचंय. अगं प्रज्ञा, काय होते? तुला चक्कर येते का? तू बसतेस का आधी? नाही, अगं माझा ड्रेस. हो मस्त आहे यार, मला इतका आवडला ना. मी तुला विचारणारच होते, तुझा टेलर कुठला आहे? मला पण ना एक्झॅक्टली असाच शिवून घ्यायचा आहे. माझा ड्रेस अडकलाय. कुठे अडकला? काय? पायाखाली अडकलाय. मग सोडव. कुणाच्या? अगं माझा ड्रेस तुझ्या पायाखाली. आय एम सो सॉरी. माझ्या पायाखाली होता का? मला लक्षातच नाही आलं. आय एम सो सॉरी या प्रज्ञा. मला जायचं. आई मी थांब. हो, तुला आईंबरोबर जायचं होतं नाही का? पण आई कुठल्या दिशेने गेल्या असेल सांगता नाही येणार का? मार्केटमध्ये असते, मी पकडते त्यांना. ते मगाशी अभिजित राजे तुझ्याबद्दल काहीतरी म्हणत होते. अभिजित राजे म्हणत होते? सांग ना, काय म्हणत होते? हो, थांबा. हो, तुम्ही काय करताय? तुम्ही माझ्या मागे मागे काय येताय? येतोय तुम्ही घरी तुमच्या- थांबा ना, मी गोडाचं घेऊन येते. मग मी तुमच्याबरोबर आलो तर काय गोडाचं कडू होणार आहे का? हे बघा, मला तुमच्याशी वाद घालायचा नाहीये. मग गप्पा मारत जाऊया, माझी काही हरकत नाही. पण तुम्ही थोडा रागवलेलं दिसताय. आम्ही तुमच्याकडे जेवायला आलो, हे तुम्हाला आवडलं नाही का? आम्ही तुम्हाला घरी जेवायला बोलवलंय ना, मग मी कशाला रागवू तुमच्यावर? अरे अरे अरे, असं कोणाचं जेवण काढू नये हो. काय बोलताय तुम्ही? मी कुठे तुमचं जेवण काढलं? तुम्ही कुठे काढलं? वाढलं तर काढाल ना. गोडाचाच पत्ता नाही, जेवणाचं काय. नाही, पण मी तुम्हाला एक सांगू, असं विकतचं काहीतरी आणण्यापेक्षा मी स्वतःच्या हाताने काय बनवलं असतं ना, मज्जा आली असती. तुम्हाला जेवताना मजा येईल ना, ह्याची काळजी घेतलीये मी. अरे वा, माझी काळजी घ्यायला लागलात तर. तुम्ही घरी जाऊन थांबा बघू. त्यापेक्षा तुम्ही तिथे थांबा, मला 2 मिनिटं तुमच्याशी बोलायचं आहे. सॉरी मॅडम, आलो. शुभ्रा, मला नीट कळलं नाही. सांग ना, अभिजित राजे काय म्हणाले? बरं ऐक, तू मगाशी इथे होतीस तेव्हा ते उठले आणि निघाले. पण मी त्यांना वाटेत अडवलं, गाठलं त्यांना. हा मग? म्हणजे असं स्पष्ट नाही म्हणाले ग ते, पण कधीतरी काय होतं प्रज्ञा, आपल्या मनात काहीतरी असतं पण आपण नाही स्पष्टपणे बोलू शकत. पण म्हणजे ती मनात नसते का? असते. अशा वेळी आपल्याला समोरच्याच्या मनातलं ऐकता यायला हवं. न बोलता ऐकता यायला हवं? कसं काय? कसं काय काय? आत्ता मला माहितीये ना तुझ्या मनात काय चाललंय ते. मग पण न ऐकता कसं कळेल? शक्यच नाही. सांग बरं, माझ्या मनात आता काय चाललंय ते. कळलं. काय कळलं? सांग ना.
नको ग, राहू दे. बोल ना ग. आता तू इतकं म्हणतेस म्हणून सांगते हा मी. तुझ्या मनात असं चाललंय की तुला अभिजित राजेंना अगं नाही, ते असंच मी सहज, मला असं वाटलं की म्हणजे मी असं काही नाहीये. अगं तुला त्यांना घेऊन तुझ्या घरी जायचंय ना, तुझं किचन दाखवायला. हो ना, हो ना. हो बघ, तुला कसं कळलं? पण हेच चाललं होतं ना मनात. हो एक्झॅक्टली हेच चाललं होतं का? बघितलंस, खूप प्रॅक्टिस आहे माझी. हे शुभ्रा, मी बसले होते ना तेव्हा अभिजित राजेंच्या मनात काय चाललं होतं ग? ओके, सांगतेच. तू इथे होतीस, अभिजित राजे आले, त्यांनी मला पाहिलं, मी पण त्यांना पाहिलं. मग ते माझ्या जवळ आले, त्यांनी मला विचारलं, कशी आहेस तू, सगळं व्यवस्थित आहे ना? मी सांगितलं त्यांना, एकदम व्यवस्थित. त्यानंतर ते गेले आणि मग मी पण गेले. हो, मग झालं सांगून. अगं माझ्याबद्दल काय म्हणाले? तुझ्याबद्दल काय? मी कधी म्हणाले ते तुझ्याबद्दल काही म्हणाले? प्रज्ञा तू पण ना काही ऐकत असतेस, कमाल आहे तुझी. तिच्या बरोबर टाइमपास केला, गेले असते ना त्यांच्या मागे. मी काय म्हणतो, आज मी जाम खुश आहे हो. मी दत्ताने मला जेवणाचं निमंत्रण दिलं. हळूहळू माणसा येतोय दत्ताने. हे बघ, मी बाबांबद्दल भलतं सलतं बोललेलं ऐकून नाही घेणार. अहो चांगलं बोललो मी. चांगलं काय चांगलं? हा. हे बघा, तुम्हाला माहित नसेल तर मी तुम्हाला सांगते, आमचे बाबा ना प्रेमळ आहेत. आणि हे माणसांना वगैरे आपण प्राण्यांबद्दल बोलतो, माणसांबद्दल बोलतो का कधी? नाही, चुकून बोललो मी. तसं नव्हतं म्हणायचं मला. बरं, मी असं म्हणतो की हळूहळू प्रेमळ होतोय दत्ता. दत्ता काय दत्ता? ते बाबा आहेत. मग काय बाबा म्हणून त्यांना आवडत नाही? त्यांना बाबा, काका, मामा म्हटलं. देवळातच सांगितलं त्यांनी मला. म्हणून ते दत्ता म्हणायचं का? मग ते मला चप्पल चोर म्हणतात, ते चालतं का? सगळ्यांसमोर म्हणतात, ए चप्पल चोर, ए चप्पल चोर, सगळ्यांसमोर म्हणतात. मग तेव्हा तुम्ही काय म्हणता का त्यांना? बरं, तुमच्या समोर त्यांना दत्ताजी म्हणेन. अजून काही? अहो, मी तुमच्या समोर हात जोडतो. अहो, सगळे बघतायत, असं वाईट दिसतं. असं तुम्ही माझ्या मागे मागे येऊ नका ना. म्हणून तर म्हणतोय बरोबर जाऊया, म्हणजे गप्पा मारत जाता येईल. आता घरी जाऊन लगेच जेवायचं ना, छान भूक लागली हो. पण आज कसं काय हा प्लॅन ठरवला जेवायचं? अहो ऐका ना, मी काय म्हणतो, सॉरी ताई, कुठे गेला होता दोघं? मी गोडाचं आणायला गेले होते. अगं मी इकडे वाट बघत होते, मला पण यायचं होतं. मला ठेवून गेलात ना तुम्ही दोघं. आणि काय असावं रे ताई, घरी पाहुण्यांना जेवायला बोलवलंस आणि गोड तिखट जे काय असेल ते पाहुणे आल्यावर आणतात का? प्रज्ञा, तुला काय विचारायचंय मला विचार बरं. तू आईंशी का बोलतेस? आणि तू विसरलीयस का अभिजित राजेंना आम्ही आमच्याकडे बोलवलंय जेवायला? त्यामुळे मग आता त्यांना घरी काहीतरी गोडाचं करून द्यायचं का बाहेरून आणायचं आणि द्यायचं, हे कोण ठरवणार बरं? आई की नाही? काय प्रज्ञा तू पण. आणि हे बघ, जर अभिजित राजेंना कंप्लेंट असेल तर ते स्वतः बोलतील की, हो ना सर? अगं मी मस्करी करत होते ग. मला माहितीये ग. ए शुभ्रा, तू म्हणाली होतीस ना की मी अभिजित सरांना माझं घर दाखवायला नेऊ शकते म्हणून. एवढंच ना? जाऊया की, आय कॅन नाही काय. खरंच तुम्ही येणार माझ्याकडे? हा, काहीच हरकत नाही. पण थोडं काय आहे की एक टेक्निकल प्रॉब्लेम आहे. मला यायला काहीच हरकत नाहीये, पण मी यांचा गेस्ट आहे ना. काय यांनी मला रीतसर इन्व्हाइट केलेलं आहे. सो त्यांच्या मर्जीशिवाय मी इथून कुठे जाणं बरं दिसणार नाही ना. ए असावारे ताई, आता तू नाही नको म्हणूस. थोडा वेळ घेऊन जाते माझ्या घरी. अगं मी किती तयारी केली माहितीये का तुला? बस थोडा वेळ. त्यांची इच्छा असेल तर मी कशाला नाही म्हणू. आता तुम्ही सांगा. माझी इच्छा आहे.
अगदी वाटलंच होतं की तुम्ही माझ्याकडे येणारच म्हणून. मी केवढी तयारी केली म्हणून सांगू का?